शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत असं वक्तव्य कृषी मंत्री कोकाटेंनी केलंय। शेतकरी कर्जमाफी संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही कोकाटेंनी म्हटलंय। कर्ज फेडणार नाही जर अशी आश्वासने दिली गेली तर मग काय तुम्हाला वाटतं त्याबाबत? तो विषय शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजे असं माझं मत आहे। परंतु या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय। दुष्काळग्रस्त 41 गावे 5 नद्यांना जिवंत करतायत, 16.60 कोटी रुपये जमा केले। बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त 41 गावांमध्ये पाण्याची समस्या दूर करण्यासाठी 5 नद्यांचे पुनरुज्जीवन सुरू आहे। या उपक्रमासाठी लोकसहभागातून आतापर्यंत 16,60,00,000 रुपये जमा करण्यात आले आहेत। नदीपात्र खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू असून 12 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे। पावसाळ्यापूर्वी आणखी 16 किलोमीटर नदीपात्र खोल करण्याचे नियोजन आहे। या कामामुळे भूजलपातळी वाढून शेतकऱ्यांना वर्षभर पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। स्थानिक नागरिकांच्या सहभागामुळे हा उपक्रम दुष्काळमुक्तीकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे। मान्सून 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता कमी। मुख्यमंत्री, देशात मान्सूनची प्रगती सुरू असली तरी महाराष्ट्रात त्याचा वेग अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे। राज्यातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने सर्वदूर पाऊस पडल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही दिवस उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतीची कामे करावीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। शरीरात लपवलेले 5.5 कोटींचे सोने मुंबई विमानतळावर जप्त, कर्मचाऱ्यांसह 7 अटकेत। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने मोठी कारवाई करत सुमारे 5.5 कोटी रुपये किमतीचे 6 किलोहून अधिक सोने जप्त केले आहे। तस्करांनी सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी प्रवाशांच्या शरीरात सोने लपवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात 3 विमानतळ कर्मचाऱ्यांसह एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे। प्राथमिक तपासात तस्कर आणि काही कर्मचाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचे समोर आले असून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत। युद्ध संकट, 148 देशांमध्ये महागाई, तेलाचा भडका, जगाला 474 लाख कोटींचा फटका। इराण-इस्रायल संघर्षाला 100 दिवस पूर्ण होत असताना त्याचे परिणाम आता जगभर जाणवत आहेत। युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून अनेक देशांमध्ये महागाईचा दबाव वाढला आहे। जागतिक व्यापार, विमान वाहतूक आणि पुरवठा साखळीवरही याचा परिणाम होत आहे। तज्ज्ञांच्या अंदाजानुसार या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा आर्थिक फटका बसला असून अनेक देशांसमोर इंधन आणि महागाईचे आव्हान निर्माण झाले आहे। परिस्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धविरामाचे प्रयत्न सुरू आहेत। कांदा खरेदी आजपासून सुरू, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत आजपासून कांदा खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1,580 रुपये दर मिळणार असून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर मान्य झाली आहे। विशेष म्हणजे खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे 72 तासांच्या आत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अमरावतीत आंब्याची आवक पोहोचली 1,000 क्विंटलवर। अमरावती फळबाजारात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून ती 1,000 क्विंटलच्या पुढे पोहोचली आहे। विविध राज्यांमधून येणाऱ्या आंब्यामुळे बाजारात चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे। विशेषतः बंगनपल्ली या जातीच्या आंब्याची सर्वाधिक आवक झाली असून त्याला 1,400 ते 2,200 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे। वाढत्या आवकेनंतरही ग्राहकांची मागणी कायम असल्याने आंबा व्यापाराला चांगली चालना मिळाली आहे। व्यापाऱ्यांच्या मते येत्या काही दिवसांत आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे। खत तुटवड्याचा जागतिक धान्य उत्पादनावर परिणाम शक्य, पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक खत पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। तज्ज्ञांच्या अहवालानुसार खतांच्या उपलब्धतेत अडथळे निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम धान्य उत्पादनावर होऊ शकतो। विशेषतः फॉस्फेट आणि इतर महत्त्वाच्या खतांच्या पुरवठा साखळीवर दबाव वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी हंगामात शेती उत्पादन खर्च वाढण्याबरोबरच जागतिक अन्नधान्य बाजारावरही परिणाम होऊ शकतो। सोन्या चांदीच्या बाजारातून एक मोठी अपडेट समोर आली आहे आणि जर तुम्ही आज, उद्या किंवा या आठवड्यात सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा।
कारण आज आपण जाणून घेणार आहोत ताजे दर, महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील भाव आणि खरेदी करताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी. सर्वात आधी पाहूया सोन्याचे दर. आज भारतीय बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी ₹1,54,240 पर्यंत पोहोचला आहे. शुद्ध सोन्याची नाणी किंवा बिस्किटे खरेदी करणाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा दर आहे. आता वळूया 22 कॅरेट सोन्याकडे. दागिने बनवण्यासाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याचा दर आज प्रति 10 ग्रॅम ₹1,41,280 इतका आहे. बाजारात सध्या स्थिरता दिसत असली तरी जागतिक आर्थिक घडामोडींमुळे दरांमध्ये कधीही चढ उतार होऊ शकतो. आता बोलूया चांदीबद्दल. चांदीच्या बाजारातही सध्या चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. आज चांदीचा अंदाजे दर प्रति किलो ₹2,48,200 इतका आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाढती मागणी आणि जागतिक बाजारातील बदल यामुळे चांदीचे दर मजबूत राहिले आहेत. त्यामुळे चांदीची भांडी, दागिने किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. चला आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील दर पाहूया. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम ₹1,55,730 इतका आहे. नागपूरमध्येही आज हाच दर कायम आहे. तर नाशिकमध्ये सोन्याचा दर किंचित वाढून ₹1,55,760 वर पोहोचला आहे. स्थानिक कर, वाहतूक खर्च आणि बाजारातील मागणी यामुळे शहरानुसार थोडाफार फरक दिसून येतो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, दुकानात जाऊन दागिने खरेदी करताना फक्त सोन्याचा दर पाहून निर्णय घेऊ नका. कारण मूळ दरावर 3% GST आकारला जातो. याशिवाय दागिन्यांच्या डिझाईननुसार मेकिंग चार्जेस देखील लावले जातात, जे साधारणपणे 8% पासून 25% असू शकतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी मेकिंग चार्जेसवर सवलत मिळू शकते का हे नक्की विचारा. तसेच नेहमी HUID हॉलमार्क असलेले सोनेच खरेदी करा, जेणेकरून शुद्धतेची खात्री राहील. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीच्या आढाव्यासाठी 7 सदस्यीय विशेष समिती स्थापन करण्यात आली असून मंत्रिमंडळ उपसमितीचीही स्थापना करण्यात आली आहे. कॅबिनेटची मंजुरी मिळताच शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष आता या निर्णयाकडे लागले आहे. आता मान्सूनची मोठी बातमी. अखेर मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. दक्षिण कोकण आणि गोवा परिसरात मान्सून सक्रिय झाला असून पुढील काही दिवसांत राज्याच्या इतर भागांतही प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भात यंदाही सोयाबीन पिकावर मोठा भर राहणार आहे. जवळपास 48 लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून खत आणि बियाण्यांची तयारी सुरू झाली आहे. मात्र एलनिनोच्या सावटामुळे शेतकरी चिंतेत आहेत. खतांच्या उपलब्धतेबाबत मोठी बातमी. राज्यात 5 दिवसांत 7,000 टन युरिया उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. शेतकऱ्यांनी अतिरिक्त खत खरेदी टाळावी आणि गरजेनुसारच खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात 55,000 शेतकऱ्यांना 648 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी हे कर्ज शेतकऱ्यांना मोठा आधार ठरणार आहे. नांदेड जिल्ह्यात फार्मर आयडी नसलेल्या 2 लाख शेतकऱ्यांचे अनुदान अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे 20 जूनपूर्वी नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. वाशिम जिल्ह्यात हर घर जल योजनेचा गाजावाजा होत असला तरी 530 गावे अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मानोरा शहरासह अनेक भागांत पावसाने हजेरी लावली असून उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या आशाही आता पल्लवित झाल्या आहेत. मार्केट यार्डातील कांदा बाजाराची बातमी. 226 ट्रक कांद्यांची आवक झाली असून कांद्याला कमाल ₹2,500 दर मिळाला आहे. कांदा खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात पाण्याभावी एका शेतकऱ्याला 2 एकरांतील मोसंबी बाग तोडावी लागली आहे. तब्बल 350 झाडे नष्ट झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी फळबागांचे नुकसान झाले असून सोलर पॅनल उडून गेले आहेत. आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात सलग वादळांमुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवरील बागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सांगोला परिसरातही वादळी वाऱ्याने केळी, डाळिंब आणि इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनाम्याची मागणी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील 48,000हून अधिक नागरिकांची तहान अजूनही टँकरवर अवलंबून आहे. पाऊस लांबल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात एलनिनोच्या सावटामुळे शेतकरी चिंतेत असून हवामानातील अनिश्चिततेमुळे खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. तातडीने बोनस जमा करण्याची मागणी विविध शेतकरी संघटनांनी केली आहे. सिंचन विभागाची मोठी बातमी. खिडणसी पूरक कालवा योजनेची चाचणी यशस्वी झाली असून 18 गावांतील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. महाडीबीटी पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे हजारो शेतकऱ्यांचे अर्ज रखडले आहेत. अनेक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत असून प्रशासनाकडे तक्रारी वाढल्या आहेत. अमरावती बाजार समितीत आंब्याची आवक 1000 क्विंटलच्या पुढे पोहोचली आहे. विविध राज्यांतून मोठ्या प्रमाणात आंबा दाखल होत असून व्यापारी आणि ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे डीएपी खताच्या पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खतांचा तुटवडा टाळण्यासाठी हा उपाय महत्त्वाचा मानला जात आहे. आणि शेवटी हवामान विभागाने शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. शेतामध्ये किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. घाईघाईने पेरणी केल्यास नुकसान होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे. तर मित्रांनो, या होत्या आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या कृषी तसेच राज्यभरातील प्रमुख बातम्या. अशाच ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.